तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि मी केली आहे नवीन सुरुवात. तर बघा, मी फॉर्म सीट घेऊन आलेले आहे, नॉन वन घेऊन आलेले आहे आणि मी सुरुवात केली आहे की माझा छोटासा बिझनेस सुरू करणार आहे बॅगिंगचा. तर मी चांगल्या क्वालिटीमध्ये ज्या बॅग आहे सेल करणार आहे आणि बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी नॉन वन घेतलेलं आहे आणि इथे जे नाशिकला जे मार्केट आहे त्या ठिकाणी जाऊन हे नॉन वन घेतलेलं आहे आणि नॉन वन खूप चांगल्या क्वालिटीचं मला भेटलेलं होतं, कारण की इथे नॉन वनमध्ये सुद्धा प्रकार आहे, हलके आहे, थोडे मध्यम आहे आणि थोडे चांगले क्वालिटीचे आहे. तर मला बॅग सेलिंग करायची होती म्हणून मी थोडंसं चांगल्याच क्वालिटीचं मी नॉन वन घेऊन आलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मी खूप म्हणजे जास्त मटेरियल घेऊन आलेले. मी हे सगळं जे मटेरियल आहे शेवटी मी याची पूर्ण प्राईस तुम्हाला सांगणार आहे की मी हे सगळं जो माझा बिझनेस सुरू करण्यासाठी मी किती रुपये खर्च केलेले आहे. तर बघा, मी एक हाऊसवाईफ आहे आणि खर्च थोडासाच मी केलेला आहे, जास्त बी नाही. ते सेम त्याच मॅचिंगचे मी कलरफुल दोरेसुद्धा आणलेले आहे, कारण की मी एकच मॅचिंग आणलेलं आहे, एकच कलर. माझ्याकडे कलरफुल दोरे आधी होते, रंग म्हणजे तर रंगीबिरंगी दोरे होते, पण मी हा कलर का घेतला, कारण की बघा आपण नॉन वनमध्ये जेव्हा शिलाई मारतो तर बॉबिनमध्ये जे भरणार आहे मी ते हेच भरणार आहे खाली शिलाईसाठी, आणि त्याच्यानंतर मी वरती रंगीबिरंगी दोरे वापरणार. म्हणजे एक उदाहरणार्थ तुम्हाला काहीतरी दाखवते, एक मिनटं. तर बघा, तर याचं मी व्हिडिओ शूट करणार आहे आता थोड्या वेळाने. तर वरती मी लाल कलरचा वापरलेला आहे आणि खाली तो वापरलेला आहे, कारण की चॉकलेटी कलर आहे, मॅचिंग होऊन जातो म्हणून मी तो दोरा वापरलेला आहे आणि वरती लाल कलरचा वापरलेला आहे. हाच याच्यासाठीच मी ते जे चॉकलेटी आहे थोडंसं लाईट ब्ल्यू म्हणजे आपला सोनेरी गोल्डन कलरमध्ये, तर तो दोऱ्याचे मी 100 बंडल घेऊन आली होती. आणि त्याच प्रकारे थोडंसं मी मटेरियल बी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. मी 5 नंबरची चेन, 3 नंबरची चेन घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि क्वालिटीसुद्धा एकदम बेस्ट आहे आणि खूप सुंदर हे रनर भेटलेले होते. मी थोडे जास्त आणलेले आहे, पण खोक्यामध्ये तुम्हाला दाखवू राहिले थोडेच. तर मी पूर्ण मटेरियल घेतलेलं आहे आणि हे सगळं मटेरियल मी किती भावात घेतलं, काय भावात घेतलं, मी सगळं तुम्हाला शेवटी नक्की सांगेल. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि हे रनर घेतलेलं आहे 5 नंबरचे. बघा, मी मॅग्नेटला सुया लावून ठेवलेलं आहे, कारण की माझी मुलं लहान आहे अजून, तर त्याच्यामुळे मी सुया मॅग्नेटला लावूनच त्याच्यात ठेवून देते. तर हे जे रनर आहे हे रनर 3 नंबरचे आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आणि असे हे मी ठेवून देते, म्हणजे जेणेकरून मला लवकर सापडतील आणि कोणाच्याही हाती लागणार नाही, अशा कारणाने मी खोक्यात ठेवलेले आहे. तर याच्यानंतर मी हे सगळे डब्यात ठेवून देईल. मी याला डब्बा बनवलेला आहे. तर बघा, हे आपल्या मोबाईल पाऊचला लावण्यासाठी हुक आहे. तर असे मी काही क्वालिटीमध्ये काही मटेरियल घेऊन आलेले आहे आणि हे सगळे डझनवर भेटतात. आमच्याकडे 20 रुपये 15 रुपये डझन आहे, तर 15 रुपयाचे 12, 20 रुपयाचे 12 असे काही डझनवर असतात. तर मी तुम्हाला हे सगळं सांगाल शेवटी, थोडं इकडे सांगते, थोडी शेवटी तिकडे सांगते. आणि ही मी चेन घेतलेली आहे, चेन मी पूर्ण सेट घेतलेला आहे, कमीत कमी 2 वर्ष टिकतील. तर हे मी गेल्या वर्षी बी म्हणजे मला आता कमीत कमी 1-2 वर्ष झाले मला या बिझनेसमध्ये येऊन, म्हणजे व्हिडिओ शूट करून. तर मी असंच एक बंडल घेतलेलं होतं आणि तो बंडल मला कमीत कमी 3 किंवा 4 वर्ष गेला तेव्हा, कारण की मी फक्त व्हिडिओ शूट करत होते, सेलिंग नव्हते करत. आणि आता ही चेन घेतलेली आहे काळ्या रंगामध्ये मी. तर ही चेन पूर्ण सेट जो आहे ही चेनच फक्त 700 रुपयाची घेतली होती मी, कारण की ही चेन मला 2 वर्ष जाणार आहे. तर बघा, आणि ही एक चेन घेतलेली आहे, याच्यात हलकी चेन आहे, छोटी हलकी, म्हणजे आपण बघा छोटी जे पॉकेटं बनवतो ना त्या पॉकेटांना लावण्यासाठी ही चेन घेतलेली आहे. आणि त्याच्या चेनीसाठी ही जी आहे चेन वापरली जाते, छोटी चेन आहे ती वापरली जाते. आणि त्याच्यानंतर मी अजून एक चेन घेतलेली आहे. खूप जणांना काळ्या रंगाची चेन आवडत नाही, तर मी व्हाईट कलरची सुद्धा चेनीचा बंडल घेतलेला आहे. आणि ही जी चेन आहे ही थोडीशी उरलेली होती, कारण की बंडल मी अजून फोडलेला नाही आहे, थोडीशी चेन उरलेली आहे, मी तुम्हाला तीच दाखवते. आणि त्याच्यासाठी ही 5 नंबरची चेन वापरली जाते. तर काय करते, मी बंडलच विकत घेते. बंडल विकत घेतला की कमीत कमी 2-3 वर्ष माझे त्या बंडलमध्ये जातात, म्हणजे तो बंडल मला एवढा वर्ष पुरतो. आणि इतकं सुंदर ही क्वालिटीमध्ये ही चेन आणि हे रनर मला भेटले होते, तर मी त्याच घेतले. आणि मला माहिती नव्हतं की आमच्या घराच्या आसपासच ते दुकान आहे, तर मी पहिले ना म्हणजे विकतच घ्यायचे, जसे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन त्याच्यावरनं सेम मटेरियल विकत घेत होते. पण मला नंतर ते दुकान माहीत झालं म्हणून मी तिथे घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हे रनर टाकू शकतो. आणि ही 5 नंबरची चेन आहे, याला चालून जाईल. तर अशा पद्धतीने मी एक व्हाईट आणि काही म्हणजे कलरफुलसुद्धा चेनी घेतलेल्या आहे.
असं काही नाही की मी कलरफुलसुद्धा चेनी घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी हे पेपर पेस्टिंग बघा, कॅनव्हास म्हणतात आमच्याकडे दुकानामध्ये, तर मी कॅनव्हासच म्हणून त्या मावशीला सांगितलं. पण हे पेपर पेस्टिंग आहे जे आपण इस्त्रीने लावतो कपड्यांना. तुम्ही बघितलं असेल, गळ्यासाठी वापरलं जातं, जे ब्लाऊज पीसचे गळे बनवतात त्याच्यासाठी वापरलं जातं. तर मी हे बॅगिंगसाठी वापरणार आहे. अजून मी त्याचं काही ओपन केलेलं नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने आहे. व्हाईट कलरचा पेपर असतो पूर्ण आणि त्याला थोडेसे बबल्स असतात आणि आपण इस्त्री मारली की ते कपड्याला चिटकतात. खूप जणांना माहिती आहे पेपर पेस्टिंग आणि कॅनव्हास पेपर. तर हा तो कॅनव्हास पेपर आहे आणि त्याची क्वालिटी बी एकदम बेस्ट होती. तर मी पूर्ण जे मी तुम्हाला मटेरियल दाखवणार आहे, हे पूर्ण मटेरियल मला इतकंच म्हणजे कमी भावात भेटलेलं आहे. आणि हे फॉर्म सीट, तर आमच्या इथे दुकानामध्ये दुकान आहे फॉर्म सीटचं. तर हे फॉर्म सीटला मला कमीत झाले आहे एखादं वर्ष झालेलं आहे. मी खूप मोठं पहिले एक फॉर्म सीट आणलेलं होतं आणि तेच फॉर्म सीट माझं अजून बी चालू आहे. तर माझ्याकडनं काय झालं, फॉर्म सीट मी 2 भागात आणलं, एक जाडं आणि एक बारीक, अशामध्ये मी फॉर्म सीट आणलं होतं. आणि मी अजून काही विकत नाही घेतलं कारण की तेच फॉर्म सीट अजून पडलेलं आहे. आणि फॉर्म सीटचं कसं, माझ्या घरात चिल्ली मुलं असतात, लहान लहान मुलं येतात, मावशीचे बहिणीचे अशी मुलं येत असतात. तर ते काय करतात, ते फॉर्म सीट ओढतात आणि टाकतात फाडून. तर काही फॉर्म सीट चांगले आहे, राहिले काही खराब होऊन गेले. तर बघा असेही बारीक क्वालिटीचे सुद्धा फॉर्म सीट इथे नाशिकमध्ये दुकानामध्ये आहे. तुम्हाला फॉर्म सीट घ्यायचं असेल तर काय करा, जिथे सोफा बनतो ना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकतात. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगते. नाही दुकानामध्ये भेटलं ना तर जिथे सोपे बनवले जातात त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म सीटचं विचारू शकतात. वाटलं असं स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना सांगा, दाखवा, तर तुम्हाला 100% फॉर्म सीट भेटून जाईल. आणि फॉर्म सीटमध्ये खूप प्रकार आहे, बारीक आहे, जाड आहे, मोठे, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार आहे. काळ्या रंगामध्ये सुद्धा फॉर्म सीट आलेलं आहे. माझ्याकडे काळ्या रंगामध्ये बी आहे, ब्राऊन कलरमध्ये बी आहे. पण नेमके आता मी ठेवून दिले त्याच्यामुळे मी दाखवत नाही, पण ते सुद्धा आहे माझ्याकडे. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकतात की काळ्या रंगामध्ये सुद्धा फॉर्म सीट आहे. जिथे सोपे बनतात ना तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म सीटचा फोटोज त्यांना सांगितलं ना की मला बॅगी बनवण्यासाठी फॉर्म सीट लागतं, तर ते दाखवून देतील. आणि आता आजकाल तर फॉर्म सीट ऑनलाईन सुद्धा भेटतं, फ्लिपकार्टवर बी आहे, ॲमेझॉनवर बी आहे. तर तुम्ही बघू शकतात की खूप वेगवेगळ्या रंगाचे फॉर्म सीट माझ्याकडे होते. कारण की हे जे फॉर्म सीट मी आणले होते ना ते मशीनचे कवर बनवण्यासाठी मी घेतले होते. आणि काही माझ्याकडे ना नवीन कपडे आले की नवीन कपड्यामध्ये जे फॉर्म सीट निघतात मी ते सुद्धा सांभाळून ठेवलेले होते. कारण की बघा हे जे नवीन आपण जे कपडे घेतो मुलांसाठी आपल्यासाठी, तर त्या कपड्यामध्ये हे जे फॉर्म सीट निघतात ते सुद्धा मी सांभाळून ठेवलेले होते. आणि हे सुद्धा मार्केटमध्ये भेटतात, जिथे सोपे तयार होतात. तुम्हाला माहिती असेल तुम्हाला की डायनिंग टेबल, सोफा आणि भरपूर असे मेकअपचं सामान तयार होतं, म्हणजे फर्निचरचं सामान तयार होतं. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सीट भेटून जातील. आणि मी काही फॉर्म सीट आहे ना मार्केटमधून घेतलेलं आहे. म्हणजे इथे एक दुकान आहे नाशिकला, तिथे जाऊन हे फॉर्म सीट घेऊन आलेली होती. आणि याला खूप वर्ष झालेले आहे आणि हे मी अजून वापरते कारण की चांगल्या क्वालिटीमध्ये मी घेतलं होतं. याच्यामध्ये सुद्धा फरक कमी जास्त क्वालिटी आहे आणि कमी जास्त याच्यामध्ये असतं. तर बघा हा फॉर्म सीट मी घेतलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर बघा हा छोटासा मी बिझनेस सुरू केला, याचा पूर्ण तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि हे सगळं जे मटेरियल आहे ना, पूर्ण हे जे मटेरियल मी फक्त 1500 रुपयाला घेऊन आलेली होती. तर 1500 रुपये माझ्यासाठी खरंच जास्तच होते कारण की एक हाऊसवाईफ आहे मी आणि माझा हा छोटासा बिझनेस सुरू करायला मी 1500 रुपये टाकलेले आहे. आता बघूया या 1500 रुपयाचे आपले 3000 कसे होतात. आणि हे सगळं मटेरियल मी होलसेल भावातच घेऊन आलेली होती. आणि तुम्ही बी घर बसल्या तुमचा हा बिझनेस सुरू करू शकतात. तर बघा मी तुम्हाला तर सगळं दाखवलेलं आहे, का दोरे, नॉनवन, फॉर्म सीट, काही चॉक घेऊन आलेली होती. मी चॉक तुम्हाला दाखवला नाही पण इथे डब्बा दिसला मला तर मी तुला दाखवून दिला. तर बघा छोटासा बिझनेस मी सुरू केलेला आहे. मला नक्की तुमचा सपोर्ट ठेवा, असाच व्हिडिओ माझे पाहत राहा.